नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी पुनर्परीक्षा 2026-21 जून रोजी होणार आहे आणि आज अगदी 3 दिवस अगोदर म्हणजे 17 जून 2026 ला नीट यूजी 2026 च्या संदर्भामध्ये परीक्षा संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना मी विद्यार्थी आणि पालकांना देऊ इच्छितोय आणि त्या संदर्भातला एक महत्त्वाचा टॉपिक आज आपण बनवतोय. एकतर नीट यूजी 2026 परीक्षा जाण्यापूर्वी खालील काही गोष्टींचं तुम्ही पालन करायचे. त्यामध्ये तुम्हाला जे लिंक दिलेली आहे त्या एनटीएच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं ऍडमिट कार्ड पहिलं डाउनलोड करायचं आहे आणि हे ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही प्रवेश पत्र किंवा ऍडमिट कार्ड ज्याला म्हणतो त्याचे कमीत कमी 3 प्रती काढून ठेवा. एक तर पहिली गोष्ट कलर प्रिंट काढा की ते ऍडमिट कार्ड ते आपलं ज्यावेळेस आपण एक्झामला जाईल त्यावेळेस ते एक ऍडमिट कार्ड तर तिथेच तुमच्याकडून जमा करून घेणार आहे. एक ऍडमिट कार्ड कसलेही न बनवणारे असेल तरी चालेल, फक्त कोरं त्याच्यावरती काही सगळे फोटो वगैरे चिटकवण्याची काही आवश्यकता नाही. हे ऍडमिट कार्ड आपल्या घरी एक असलं पाहिजे. फाईलला कायमस्वरूपी प्रत्यक्षात ऍडमिशनला सुद्धा ते ऍडमिट कार्ड 100% लागत असतं. दुसरं, हे ऍडमिट कार्ड एक काही 2-4 मित्रांना मेल करून ठेवा म्हणजे जेणेकरून ते मेलवरती शिल्लक राहील. किंबहुना त्याचे 2-3 प्रती कलर काढून तुम्ही आपल्या सेव्ह मध्ये घ्या. म्हणजे जसं नॅशनॅलिटी तुम्ही आहे 10वीचं 12वीचं मार्कशीट आहे त्या पद्धतीनं हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्या ऍडमिट कार्डवरती 4x6 आकाराचा एक नवीन किंवा जो पाठीमागचा आहे तो की पाठीमागच्या ऍडमिट कार्ड मध्ये जोडलेला असणारा 4x6 म्हणजे पोस्ट कार्ड साईजचा फोटो हा त्याच्यामध्ये जे 2 नंबरचे पेज आहे त्याच्यावरती चिकटवायचं आहे आणि बाजूला त्याच्या सही करायची. ह्या अशा पद्धतीने म्हणजे इकडे सही विद्यार्थ्याची करायची आणि इकडे मात्र हा जो टॉपिक आहे त्याला आपण इनव्हिजिलेटर किंवा परीक्षा निरीक्षक किंवा सुपरवायझर असं म्हणतो. फोटो नसलेले ऍडमिट कार्ड गृहीत धरले जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसू दिलं जात नाही. उजव्या बाजूला मात्र डाव्या बाजूला स्वतःची सही करायची आहे बघा आणि उजव्या बाजूला मात्र या ठिकाणी आपल्याला जे काही इन्व्हिजिलेटर आहे त्याची सही. फोटो नसलेले प्रवेश पत्र गृहीत धरले जात नाही. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसवली जात नाही. त्याचबरोबर ऍडमिट कार्ड बरोबर सेल्फ डिक्लेरेशन आहे ते सुद्धा भरून घ्या. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी भरायच्या ते भरून घ्या. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग टाइम पूर्वीच पोहोचा. रिपोर्टिंगचं टाइम तुमच्यावर दिलेलं आहे त्या टायमिंगच्या अगोदर अर्धा तास तुम्ही पोहोचा. म्हणजे त्याच्यावर टायमिंग दिले अगदी शार्पला पोहोचू नका. गेट बंद झाल्यावर कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जाता येत नाही. गेट बंद आपल्याला 1:30 होणार आहे. गेट बंदच्या अगोदर उशिरा पोहोचावं लागेल. दुसरी गोष्ट, इन्व्हिजिलेटर किंवा कोणत्याही लोकांना 1:30 पुढे पोहोचता येणार नाही. परीक्षा दरम्यान शेवटपर्यंत परीक्षा हॉलमध्येच थांबावे लागते आणि सर्व प्रकारच्या इन्व्हिजिलेटरच्या सूचनांचं तुम्ही तंतोतंत पालन केलं पाहिजे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, परीक्षा संपले, माझा पेपर संपलाय, मी अगोदरच जातो असं तुम्हाला चालणार नाही. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत मला म्हणजे माझं सगळं संपलंय आता मी जातो असं होत नाही. परीक्षा केंद्रामध्ये जात असताना आपल्याला काही गोष्टी घेऊन जाता येतात. त्यामध्ये पारदर्शक पाण्याची बाटली एक आहे. अर्जात अपलोड केलेल्या फोटोप्रमाणे 2 अतिरिक्त फोटो हा एक नवीन बदल आहे. बघा लक्षात घ्या. आपला पोस्ट कार्ड साईजचा फोटो एक चिकटवून न्यायचा आहे. एक फोटो आपल्याला चिकटवायचा आहे. तो पहिल्या पानावरती डाव्या बाजूला एक सही करायची आहे. ती सही करायची ती इन्व्हिजिलेटरच्या समोर आणि अंगठा मात्र इथेच करून द्यायचे. बरोबर. दुसऱ्या पानावरती फक्त पोस्ट कार्ड साईज फोटो घ्यायचा. 2 फोटो, एकतर 2 फोटो गेल्या वेळेस एकच फोटो घेऊन जायचा होता. तो पासपोर्ट साईज फोटो 2 फोटो आपल्या सोबत घेऊन जायचे. कोणता आपण नीटकडे अपडेट केलेला जो फोटो आहे तोच फोटो असेल तरी चालेल किंवा आपला नवीन काढला तरी चालेल. फक्त बॅकग्राऊंड क्लिअर असलं पाहिजे, आपलं कान वगैरे सगळं दिसलं पाहिजे. त्याचबरोबर ऍडमिट कार्डवर सेल्फ डिक्लेरेशन हे सोबत घ्यायचं. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे ऍडमिट कार्ड मध्येच आहे ती समजा. त्याचबरोबर तुमचा जो ओळखपत्र आहे त्याला आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट, रेशन कार्ड अशा प्रकारचं कोणतं तरी तुमचं ओळखपत्र एक सोबत असलं पाहिजे. हा महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. शक्यतो आधार कार्ड घ्या. PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि पेशंट विथ बेंचमार्क डिफॉर्मिटीच्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र जे सिव्हिल हॉस्पिटलला दिलेलं आहे ते
आणि त्याचा स्क्राईब मध्ये लेखनिक म्हणतो आपण त्याला, लिहिण्याचा तिथं त्याचे आवश्यक असणारे सर्व संबंधित कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्डवरील योग्य ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा आणि त्याची सही करायची आहे. ते तुम्हाला पाठीमागे सांगितलेलंच आहे. रफ वर्क साठी जे काय आन्सर बुकलेट आहे त्याच्यामध्ये सुरू होण्याच्या अगोदर 2 रफ पेजेस दिलेले आहेत आणि शेवटी 2 पेजेस दिलेले आहेत. दरवर्षी आपल्याला फक्त 2च रफ द्यायचे, आता 4 दिलेले आहेत. फक्त तिथेच वापर करा. तुम्ही संपूर्ण पेपरवरती काही कॅल्क्युलेशन करू नका. शक्यतो पेपरच्या प्रश्नाच्या तिथे आसपास वगैरे तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकणार आहे, हे लक्षात घ्या. सर्वात रफ वर्क जिथे बुकलेट आहे त्याच ठिकाणी करायचं आहे. वेगळा कागद पुन्हा मिळणार नाही. परीक्षा संपल्यानंतर म्हणजे एक्झाम संपल्यानंतर OMR सीट असेल, म्हणजे ओरिजिनल OMR सीटच्या मध्ये सुद्धा एक OMR सीटच्या पाठीमागे पण एक असतो, ते ओरिजिनल कॉपी आपल्याला म्हणजे जी दोन्ही पण ओरिजिनल आणि ती काही कॉपी असेल 2 आहेत, त्या दोन्ही आपल्याला इन्व्हिजिलेटर्स मध्ये जमा करायचे, सोबत घेऊन यायचे नाही. फक्त क्वेश्चन पेपर सेट आपल्याला सोबत घेऊन यायचा आहे. परीक्षेच्या पहिल्या 1 तासात म्हणजे परीक्षामध्ये 2 वाजता 2च्या अगोदर म्हणजे 1 वाजता आणि शेवटच्या 30 मिनिटात म्हणजे पहिल्या 1 तासात म्हणजे 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजेच आपल्याला किती वेळ आहे बघा, 5 वाजून 15 मिनिटं आहे म्हणजे 4 वाजून 45 मिनिटाच्या पुढे तुम्हाला बायो ब्रेक दिला जाणार नाही. म्हणजे लघवीला संघर्षाला जाता येणार नाही. परीक्षेला गेल्यानंतर 1 तास म्हणजे 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत बायो ब्रेक नाही आणि शेवटच्या अर्ध्या तासात सुद्धा बायो ब्रेक तुम्हाला मिळणार नाही. परीक्षा केंद्रावर CCTV, बायोमेट्रिक, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारित सर्व प्रकारच्या स्ट्रिक्ट सुविधा आपल्याला उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, कॉफी, बनावट उमेदवार म्हणजे दुसरा उमेदवाराला जाऊन धरणं असे आढळल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आपलं परीक्षा केंद्र कुठं आहे ते तुम्ही जाऊन बघा, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी अडचण येणार नाही. बऱ्याच वेळा एकच प्रकारचं नाव असतं आणि खूप मोठ्या बिल्डिंग मध्ये ते सापडणार नाही तुम्हाला आणि ऐनवेळेस जर तुम्ही 10 मिनिटं अगोदर गेला तर ते वेळ जाऊ शकतो. मोठ्या बिल्डिंग मध्ये एखाद्या कॉलेजचं नाव असतं आणि खूप सारे कॉलेजेस त्या ठिकाणी असतात, त्यामुळे अडचण येऊ शकते. आदल्या दिवशी जाऊन ते परीक्षा केंद्र कोणतं आहे आपला ह्या केंद्रावरती जाऊन अगोदर बघून यायचं आहे, हे लक्षात ठेवा. NTA सर्व माहिती असेल किंबहुना या सर्व गोष्टीसाठी आपल्या अधिकृत वेबसाईटवरती नियमितपणे तपासणी करायची आहे, हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकंदरीत परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर्स आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नीट मध्ये सक्सेस मिळण्यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या ह्या नंबरवरती आमचं ब्रीद आहे, लक्षात घ्या. युअर ड्रीम, तुमचे स्वप्न, अवर गायडन्स, आमचे मार्गदर्शन आणि युअर सक्सेस अवर मिशन, आमची मोहीम आहे की तुम्हाला सक्सेस मिळाला पाहिजे किंवा यशस्वी व्हायला पाहिजे. या संदर्भातले पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा इकडे उपलब्ध आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा जो महत्त्वाचा टॉपिक मी सांगण्यासाठी आलो तर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.